नमस्कार. महाराष्ट्राच्या पुढारीमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातींना सोबत घेऊन या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी हे स्वराज्य प्रस्थापित केलं आणि या स्वराज्यामध्ये आज आपण पाहतोय की हा विखुरलेला महाराष्ट्र जो आहे तर तो जाती जातीमध्ये विखुरण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. परंतु या ठिकाणी जे वेगवेगळ्या जातीचे जे समुदाय आहेत तर त्यांना प्रत्येकाने या ठिकाणी आरक्षणासाठी मागणीचा जो काही आग्रह धरलेला आहे तर ह्या आरक्षणासाठी मराठा समाजही मागील अनेक वर्षापासून ही आरक्षणाची लढाई लढतोय. त्याचबरोबर ओबीसी समाज असतील, ओबीसी समाजातल्या विविध उपजाती असतील, त्याचबरोबर धनगर समाज असेल, त्याचबरोबर बंजारा समाज असेल, त्याचबरोबर वंजारा समाज असेल, त्याचबरोबर या ठिकाणी मुस्लिम समाजही असेल, तर असे बहुसंख्याक अल्पसंख्याक समुदायातील वेगवेगळे वंचित घटक जे आहेत तर हे आज या आरक्षणाच्या लढाईत आपल्याला उतरताना पाहायला मिळत आहेत. परंतु या ठिकाणी ही आरक्षणाची लढाई जी आहे तर ती मागील 2 वर्षापासून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून ही आरक्षणाची लढाई अत्यंत तीव्र झालेली पाहायला मिळते. आणि हाच संघर्ष जो आहे महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी संघर्ष जो आहे तर तो मागील 2 वर्षापासून हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या संघर्षाच्या विळाक्यातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी वारंवार प्रयत्न करतायत. एकीकडे मराठा समाजाला 10% ईसीबीसी मधून आरक्षण देण्यात आलं, त्याचबरोबर त्याच्याही पुढे जाऊन या ठिकाणी की कुणबी नोंदी शोधल्यानंतर या ठिकाणी ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांनाही आरक्षण या ठिकाणी लागू करण्यात आलं. त्याचबरोबर हैदराबाद गॅझेटियर जे आहे तर तेही लागू करण्यात आलं आणि हैदराबाद गॅझेटियर नुसार ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल तर त्यांनाही हे ओबीसी मध्ये त्याचा समावेश करण्यात येईल. यावरून या ठिकाणी ओबीसी समाजातील जे काही नेते आहेत तर त्यांनी या ठिकाणी ओबीसीचं जे काही आरक्षण आहे, राजकीय आरक्षण असेल तर ते पूर्णपणे संपलेलं आहे असं या ठिकाणी भाकीत करायला सुरुवात केली. म्हणून या मराठा आणि ओबीसी हा जो काही संघर्ष आहे तर तो अत्यंत शिंगेला पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हा संघर्ष, हा तिढा जो आहे तर तो कशा पद्धतीने आम्ही सोडवतोय. एकीकडे मराठा समाजालाही आम्ही आरक्षण दिलेलं आहे, त्याचबरोबर ओबीसीवरही आम्ही अन्याय होऊ देणार नाही. ओबीसीचं जे काही आरक्षण आहे तर ते आम्ही कोणालाही हिसकावून घेऊ देणार नाही असं या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब बोलतायत. नेमकं देवेंद्र फडणवीस मराठा आणि ओबीसी याचं झालेलं ध्रुवीकरण जे आहे तर ते नेमकं कशा पद्धतीनं हे ध्रुवीकरणाचा तिढा सोडवण्याचे काम राज्याचे मुख्यमंत्री करतायत. आम्ही कधी जातीपातीत भेदभाव केला नाही. या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज असो, मराठा समाज असो, धनगर समाज असो, या ठिकाणी आमचा गोवारी समाज असो, वेगवेगळ्या समाजाच्या अडचणी या समजून घेऊन त्या अडचणीतनं मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने केला. आणि आजही आमचं ठाम मत आहे, या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज असो, ओबीसी समाज असो किंवा इतर सगळे समाज असो, आपण सगळे हे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन त्या ठिकाणी स्वराज्याची निर्मिती केली आणि त्या ठिकाणी हा एकोपा होता, सगळे लोक सोबत होते. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे या देशामध्ये आपल्या सर्वांचं पहिलं असं राज्य ठरलं की ज्याने गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या. गुलामगिरीच्या बेड्या जर तोडायच्या असतील तर समाजातले वाद दूर करावे लागतील आणि सगळ्या समाजांना एकत्रितपणे पुढे न्यावं लागेल. आणि म्हणून मी पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो, कुठल्या समाजाचं काढायचं, दुसऱ्या समाजाला द्यायचं, अशा प्रकारची कुठली भूमिका हे सरकार तरी कधी स्वीकारणार नाही. आम्ही सगळ्या समाजाचं कल्याण करण्याकरता या ठिकाणी एकत्रित आलो आहोत आणि त्याच दृष्टीनं आम्ही घेतलेले कुठलेही निर्णय जर आपण बघितले तर कोणत्या समाजावर अन्याय करणारे निर्णय आम्ही कधी घेतले नाही आणि यापुढे देखील घेणार नाही. म्हणून मी आपल्याला निश्चितपणे सांगतो, ज्या ठिकाणी मराठा समाजाला न्याय देण्याची वेळ आली त्या ठिकाणी मराठा समाजाला न्याय दिला. पण मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसी समाजावर आम्ही कधीच अन्याय केला नाही आणि ओबीसी समाजाच्या पाठीशी
पूर्ण ताकदीने आणि खंबीरपणे आम्ही उभे आहोत। यापुढे देखील मी आपल्याला सांगू इच्छितो, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या समाजांचे प्रश्न आहेत। हे सगळे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं आपलं सरकार हे सातत्याने पुढाकार घेईल आणि निश्चितपणे प्रत्येक समाजाला पुढे नेण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होईल। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आश्वस्त करतो, ओबीसी समाजाकरता आजवर वेगवेगळे निर्णय घेणारे हे सरकार आहे। मगाशी बावनकुळे साहेबांनी सांगितले खरं आहे, ज्या प्रकारचा निर्णय झाला होता त्या निर्णयामुळे जवळपास 12 जिल्ह्यांमध्ये तर एकही जागा ओबीसी करता आरक्षित राहणार नव्हती। एकही नाही, एकही ओबीसीचा नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य त्या ठिकाणी राहिला नसता। आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये भांडून त्या ठिकाणी बाजू मांडून संपूर्ण 27% आरक्षण परत आणलं आणि आज महाराष्ट्रामध्ये आता ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, या निवडणुकांमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये 27% ओबीसीच्या आरक्षणासहितच या निवडणुका या ठिकाणी पार पडतील आणि आमच्या ओबीसी समाजाला त्या ठिकाणी राजकीय आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं जे काही षडयंत्र झालं होतं त्यातनं बाहेर काढण्याचं काम हे आमच्या सरकारने या ठिकाणी केलं आहे। आणि म्हणूनच आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे। प्रत्येकाच्या मनामनातील, मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका।